याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी चंद्रकांत फुंदे पुण्याहून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, अगदी सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांचा आक्रोश आपण बघितला होता। स्थानिकांनी प्रचंड आंदोलन केलं आणि या कारवाईला विरोध केलेला होता। अखेर त्यांना कोर्टाने दिलासा मिळाला आहे, पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आधी समजून सांगा। विलास, हे प्रकरण असं आहे, आंबेलवाडा आहे, आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वी त्याचा पूर आला होता। म्हणून पालिकेने काय केलं, ते जो आंबेलवाड्याचा नैसर्गिक मार्ग आहे तो बदलून त्याचा मार्ग बदलून तिथे एक SRE स्कीम मंजूर केली आणि मग त्याच्या अंतर्गत हे तिथली जी घरं आहेत जी त्या याच्यामध्ये येत होती ते कालव्यामध्ये, ती पाडायला आजपासून सुरुवात केली। आणि मीनवाली एक बिल्डर आहे, इथले स्थानिक नगरसेवक भाजपचे धीरज घाटे यांनी तो बिल्डर आणला असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे। आणि त्या बिल्डरनी केदार असोसिएट्स म्हणून आहे, यांनी ती सगळी परस्पर ऑर्डर काढली, व्हॉट्सअपवर ह्या नागरिकांना नोटिसा पाठवल्या काल, आणि आज सरळ येऊन सकाळी तोडक कारवाई सुरुवात केली। त्यामुळे मोठा आक्रोश झाला। खरं तर महिनाभर ही सगळी लोक इकडे तिकडे दारोदार फिरत होती न्यायासाठी, पण यांना न्याय मिळाला नाही। आज जे काय झालं आपण सगळ्यांना दाखवलं। भाई आपल्यासोबत आहेत, मला सांगा, तुम्ही पहिल्यापासून हे सगळं प्रकरण हाताळता, नेमकं काय प्रकरण आहे आणि आता कशी सांगितलं? हे आंबेलवाड्याच्या किनाऱ्यावर जवळजवळ 40-50 वर्षापासून ही कष्टकरी लोक राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात। गेल्या 5-6 वर्षापासून या लोकांना तिथनं काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चाललेले आहेत। ही लोक झोपड्या राहतात, त्याच्या पुढं आणि पाठीमागं बिल्डरच्या मोठ्या साईट चालू आहेत। या साईटला जाण्या येण्याचं आणि त्या साईटला सुशोभीकरणाचं वातावरण मिळावं यासाठी या लोकांना हलवण्याचा प्रयत्न होतो। हा जो ओढा आहे हा पेशवेकालीन ओढा असल्यामुळं याचं पात्र हे कायद्याने बदलता येत नाही, आणि कायद्याने ज्यावेळेस बदलता येत नाही ना, त्यावेळेस हे बदलण्याची जबाबदारी ही केंद्रीय पर्यावरण समितीची असते। परंतु महानगरपालिकेने त्यांची कोणतीही परवानगी न घेता केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी ही साईट बदलवली जाते, ओढ्याची साईट। हो, अर्थात तसंच चर्चा आहे लोकांची। इथले स्थानिक आहेत, मला सांगा नेमकं काय प्रकरण होतं हे सगळं? तुम्ही पहिल्यापासून गेले 2-3 वर्ष, मी नागेश भोसले, सामाजिक कार्यकर्ता या भागातला। गेले 2-3 वर्ष या लोकांचा संघर्ष चालू आहे। बिल्डर कोणत्याही नोटिसा देत नाही, पोलीस घेऊन अपरात्री त्याचे गुंड दादागिरी करतात या भागामध्ये। या परिसरातील जनता प्रचंड दहशतीमध्ये गेले 2 ते 3 वर्ष झालं रात्री अपरात्री येणं, टोळक्यांनी तोडफोड करणं हे चालू आहे। म्हणजे बिल्डरचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही इथून निघून जावा। पहिली दहशत पुनर्वसन करत नाही बिल्डर, अजिबात पुनर्वसन करत नाही। आता तर म्हणता आम्ही राजेंद्र नगरला केलंय, खरं काय? नाही, बिल्डरचा संबंधच नाही या साईटवर। या साईटवर SREची स्कीम बी नाही आहे। आणि आज सर्वात महत्त्वाचं काय झालं, कॉर्पोरेशन आणि पोलिसांच्या बरोबर काही खाजगी व्यक्ती त्या लोकांना धमकावत होत्या आणि त्यांचं सामान बाहेर काढत होता। हा अत्याचाराचा आयडोस झालेला या झोपडपट्टीच्या प्रश्नावर। ज्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, मला सांगा ताई काय झालं सकाळी? आमच्या घरी सकाळीच मुलं आली, हंडे बिंडे पाण्याचे सगळे फेकून दिले, आम्हाला काय विचारलं ना, आम्हाला माहितीच नाही, आम्ही झोपेतच होतो। मग आता तुम्ही आज हंडे फेकून दिले, उद्या आम्हाला धराल ना। तुमचं घर पाडलं का वाचलं? पाडलं नाही, पाडतच होते, पण ते सकाळीच आले, आमचे पाण्याचे हांडे, जेवणाचं सगळं सगळं फेकून दिलं बाहेर। आले आणि सगळं बाहेर फेकून दिलं, काय बोलले नाही आम्हाला, काय नाही काय नाही। तुमच्या घरासोबत काय झालं? माझ्या घराचा मीटर काढून नेलाय आणि त्यांनी सकाळपासून नाही का त्यांनी हैदोस घातला। पोलिसांनी लाठीमार येऊन धक्काबुक्की केलेली आहे। पोलिसांनी आमच्या हात ओढून, आमच्या भाऊजाईला बहिणीला ओढून तळीजळ्याला नेऊन सोडलं सर। आम्हालाही ओढलं होतं, आम्ही हात झटकून दिले। म्हणजे सक्तीचं स्थलांतर सुरू आहे तुमच्यासोबत। तुम्ही काय सांगाल? तुम्ही सकाळपासून इथं लढता केलं? सकाळपासून मला 3 वेळा ओढलं, मी 3 वेळा त्यांच्या हातापाया पडले, तरी सुद्धा त्यांनी केली ती घाण केलेलीच आहे। काही त्याच्यातनं काय, आता काय झालं ह्याच्यातनं? जे आम्हाला करायचं ते आम्ही करून बसलेलोच आहे। काय भेटणार काय इथून पुढे? आणि आमची घरं जी पडली आहेत कुठं भेटणार आणि कधी भेटणार आम्हाला ती घरं? हे कोणाला विचारायचं आम्ही आणि कसं काय विचारायचं? तुम्हाला राजेंद्र नगरला आम्ही का राजेंद्र नगरला आम्ही जायचं आमची हक्काची घरं असताना? तुम्ही लिहून द्या आम्हाला, आम्ही आत्ता जातो। लिहून द्या, विथ प्रूफ पाहिजे आम्हाला की आम्ही तुम्हाला एवढ्या वर्षात इथे घर तुम्हाला तुमचं मिळेल। आत्ता आम्ही निघतो, सगळ्यांना खाली करू। काही असाही आरोप करते तुमची घरं इलिगल आहेत, खरं काय नेमकं? आमची लिगल घर आहेत, आत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला प्रूफ दाखवू शकतो। 62 सालापासून आम्ही इथं लोक राहतोय, त्याची आमच्याकडे प्रूफ आहेत सगळे। आणि पोलिसांची तर खूप चुकी आहे, त्यांनी ज्या पद्धतीत ओढलंय ना आम्हाला, खूप चुकी आहे, खूप। असं ओढणं चुकीचं आहे या लोकांचं। ताई तुमच्यासोबत काय झालं?
नाही, आम्हाला रात्री असं कळलं की आपल्या वस्तीमध्ये सारखे पोलीस हिंडत आहेत. आम्हाला असं वाटलं की आमच्या संरक्षणासाठी ते आहेत, पण सकाळी जेव्हा दिसलं तर ते वातावरण एकदम भयानक होतं. सगळे रस्ते पॅक झाले होते, पोलिसांनी सगळं हे केलं होतं आणि जेव्हा बुलडोझर आले तेव्हा लहान लहान मुलांच्या सुद्धा छातीत दुखायला लागले. घाबरून गेली मुलं इतकी घाबरून गेली, इतका गोंधळ झाला. आज सरकार म्हणतं घरात राहा आणि सुरक्षित राहा, तर हे आज सरकारने आम्हालाच घरातनं बाहेर काढलं. कोविडचं वातावरण आहे, पाऊस येतोय. हो, पाऊस येतोय. आज डॉक्टर नीलमताई गोरे आपले जे आहेत त्यांनी असं सांगितलं की पावसाळ्यात घरं खाली करू नका. आज त्यांच्या सुद्धा शब्दाला ह्यांनी काही सहकार्य केलं नाही. मग कसलं सरकार आणि कसले नगरसेवक. आज नगरसेवक स्वतः इथं होते तरी सुद्धा ते काही करू शकले नाही. आम्ही त्यांच्या हातापाय पडत होतो की आम्हाला आमच्या नगरसेवकांनी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. कोण नगरसेवक नाव सांगा. आपले घाटे साहेब. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आम्हाला असा एक आरोप होते की घाटे साहेबांनीच या बिल्डर आणले ते सर स्कीम घेऊन. बरोबर. आम्ही म्हणलो आम्हाला खरं काय आपण याचं खरं काय नेमकं खरं ते सगळे त्यांनी जे महानगरपालिकेच्या सभेमध्ये जे डीपी मध्ये जो ठराव मंजूर केलाय तर या भाजपच्या सर्व नगरसेवकांनी केला, त्याशिवाय वड्याचा प्रस्तावच होत नाही. माझा आरोप आहे त्यांच्यावर, भाजपच्या सर्व नगरसेवकांवर. आणि इथला जो एक मृत्यू पावलेला आहे महेश लडकत, ह्या लोकांनी ह्या वडा अनलिगली त्याच्या ठरावाच्या प्रस्तावावर कॉपीवर आहे की हा टीपी स्कीमानुसार हा ओढा ह्या नाल्याचा कुणालाही डिवायडर किंवा वळवता येत नाही. असं असताना देखील ह्या नगरसेवकांनी हे काम केलं. तुमच्या मागणीवरनं तुम्ही कोर्टात गेला होता, त्याच्या आदेशावरती ही स्थगिती मिळाली. ही स्थगिती फक्त तुमचं घर पाडायला आहे की पूर्ण परिसरातली थोडं कारवाई थांबली? ही पूर्णपणे कारवाई ह्याच्यासाठीच आहे, पूर्ण कारवाई. हे होते हनुमंत फडके यांनी हे कोर्टात गेले होते. यांच्या याचिकेनंतर ही स्थगिती मिळाली तात्पुरती 7 तारखेपर्यंत. मला सांगा तुमच्या सोबत काय झालं? तुमचं सकाळी आम्हाला केसांना पकडून काट्यांनी मारून पोलिसांनी वडत नेलं आणि तळजाई टेकडीवर सोडलं. आणि सकाळी गुंड पण आले, त्यांनी पण आम्हाला येऊन शिव्या हाणामार केली आणि पोलिसांनी पण खूप मारलं सर आम्हाला. कसं पण ओढत मला असं म्हणायचंय, पोलीस तर होतेच, स्थानिक गुंडही आणले होते. हो, स्थानिक गुंडही आले होते. पोलीस आमच्या संरक्षणाला नव्हते, आम्हाला मारायला होते. पोलीस संरक्षणाला नव्हते, आम्हाला संरक्षणाला नव्हते पोलीस. आम्हाला वाटलं आमच्या संरक्षण केसांना धरून त्यांनी वडत आणलं. बायांच्या साड्या फिटल्या, कुणाच्या साड्या फिटल्या, पोरीवाचे वडण्या पडल्या, पुटून येले बाबासाहेबांचे, सगळ्यांचे पुटून येले. आपल्यासोबत वकील आहेत. मला सांगा नेमका आदेश काय आहे आणि हे तात्पुरती स्थगिती आहे तर पुन्हा टांगती तलवार आहे? नाही, कसं हा जो आजचा कोर्टाचा जो आदेश आहे. नाव सांगा पहिल्यांदा. मी ॲडव्होकेट किरण कदम. तुमच्या मार्फत केस? हो, मी आणि भाई विवेक सान यांच्या मार्फत ही केस आम्ही इथल्या वस्तीच्या वतीने दाखल केली. तर आजचा जो स्थगितीचा आदेश आहे तो तात्पुरता आहे, परंतु तो कायम होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि इथल्या वस्तीतल्या तुम्ही काय दलील केली मग काय कोर्टात काय? याच्यामध्ये विषय असा आहे की हा जो अर्धवर्तुळाकार जो ओढा आहे या ठिकाणचा, तो महानगरपालिका असेल, इथले लोकप्रतिनिधी असतील आणि इथले अधिकारी असेल महानगरपालिकेचे, तर त्यांचं असं चाललंय की बा हा ओढा अर्धवर्तुळाकार ओढा जो आहे तो बुजवायचा आणि त्या ठिकाणी तो सरळ करायचा की जेणेकरून इथल्या बिल्डरचा फायदा जास्त होईल. म्हणजे थोडक्यात ओढ्याचा नैसर्गिक मार्ग बदलण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. नैसर्गिक स्रोत जो आहे तो बदलायचा इथल्या महानगरपालिकेचा कटकारस्थान चालू आहे. त्याला आम्ही हरकत घेतली आणि तो मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. तर याच्यामध्ये आज मेहरबान कोर्टाने आम्हाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. तात्पुरती जरी असली तरी कायम होईल असं आम्हाला. कोर्टात सुनावणी झाली? इथल्या पुण्याच्या दिवाणी न्यायालयात झालेली महानगरपालिकेच्या कोर्टामध्ये. आणि याच्यानंतर ही कारवाई पूर्ण थांबली का? आता थांबली ना कारवाई थांबली. पोलीस गेले, इथलं महानगरपालिकेचं प्रशासन देखील या ठिकाणी निघून गेलेले, इथले JCB असतील, गाड्या असतील, सगळे. मला आणखीन एक तुमच्याकडनं, तुम्ही वकील त्यासाठी स्पष्टीकरण हवं आहे. कारण एक संभ्रम आहे, ही कारवाईची स्थगिती फक्त यांच्या घरापुरती थांबली कारण हे कोविड पेशंट होते, ऍडमिट होते, पूर्ण याच्यासाठी नाही. नेमकं काय खरं काय? हा जो मेहरबान कोर्टात दावा दाखल केलेला आहे हा दोघांच्या तर्फे प्रातिनिधिक स्वरूपातला दावा दाखल केलेला आहे. पेट्रोल पेले अंगावरती पेट्रोल आत्मदहनाचा प्रयत्न केला. नाही, आमच्यासाठी केलंय त्यांनी. आत्महत्या कसं करतात ते? आमच्यासाठी केलंय. घेऊया तुमचंही म्हणणं घेऊया. हा जो दावा दाखल केलाय हा प्रातिनिधिक स्वरूपातला दावा आहे. हा जरी दोघांच्या तर्फे दाखल असला तरी इथले जे बाधित लोक आहेत, जवळपास 250 लोक आहेत, त्यांच्या वतीने हा दाखल केलेला आहे. हा सगळ्या झोपडीधारकांच्या बाजूने हा
मेहरबान एकट्यापुरतं मर्यादित नाही. मी थोडक्यात की मी अशासाठी पुन्हा पुन्हा स्पष्ट करू इच्छितोय की कारण असा एक संभ्रम आहे बाहेर मध्ये. मी बिल्डरकडे सांगितलं आहे की फक्त एका घराच्या तोडक कारवाई थांबलेली आहे, म्हणून आता स्वतः वकिलांनी स्पष्ट केले की जी कारवाई थांबली स्थगितीची ही पूर्ण पूर्ण वसाहतीसाठी आहे. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत. मला सांगा नेमकं काय झालं. एका घरासाठी जर असतं तर सकाळी त्यांची 200 लोकांची फौज का आली असती. जर तुम्हाला सांगितलेलं होतं, आम्ही त्यांना विनंती करत होतो की आमचे वकील आहेत पुढे, फक्त कोर्टाची ऑर्डर येईपर्यंत तुम्ही थांबा, तरीही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. आमचे फडके दादा त्यांना विनंती करतायत, सगळे नागरिक विनंती करतायत, सगळ्या महिला आहेत, तरीही त्यांनी त्यांचं ऐकलेलं नाही. आणि एवढ्या मोठ्या फौजे पुढे आम्ही एकटे फडके दादा किंवा आम्ही काय करू शकत होतो. फक्त आमची एकच त्यांना विनंती होती की आमचे वकील गेलेले आहेत, वकिलांशी आमचं बोलणं झालेलं आहे, फक्त स्टे येईपर्यंत तुम्ही थांबा. सकाळी काय झालं नेमकं, कारण तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होते, तुम्ही अंगावर राखेल ओतून घेतात. सकाळी आलेल्या या ठिकाणी वरिष्ठ पोलीस इंदलकर साहेब होते, पौर्णिमा गायकवाड होते आणि महानगरपालिकेचे सकपाळ साहेब. त्यांना मी आलेल्या विनंती केली की साहेब म्हणलं या ठिकाणी महानगरपालिकेची कुठले आम्हाला कायदेशीर नोटीस नाही, बिल्डरने नोटीस दिली, मी त्यांना जागेवर दाखवली, ही नोटीस देण्याचा बिल्डरला अधिकार नाही, त्यामुळे ही कारवाई अनलिगली आहे. त्यांनी फौज फटा मागवला आणि सरळ म्हणले आम्ही कारवाई करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. इंदलकर साहेब पूर्ण मॅनेज झालेले आहेत बिल्डरला त्यांना किती लाख रुपये दिलेत असं चर्चा बाजारात आहे. त्यामुळे इंदलकर साहेबाची चौकशीच झाली पाहिजे. करोडोनी त्यांनी पैसे वाटले, त्यांना आमचा तळतळ हे घेतलेला आहे, आमची घरदार मोडलेली आहे, ती सगळी वाटवती आणून टाकला. हा काय पसारा बघा हे पसारा कसा आहे ती. माणसाचं मूर्ती झालं असतं तर काय झालं असतं. आणि शासनाने आमची मदत केली नाही, शासनाने उलट आम्हाला त्रास दिला, जास्त त्रास आम्हाला सरकारकडनं खूप अपेक्षा होती. आम्हाला नगरसेवकांकडून येऊन आम्हाला नोटीस दिलेत काम धरून लाईव्ह काय सांगतात की त्यांना लाईव्ह सांगतात की हा माझा हे महानगरपालिका करते, आम्ही करत नाहीये. ज्यावेळेस बिल्डर येतं, ज्यावेळेस सकाळ आमचे जे महानगर आयुक्त असतील ते इथे येऊन ज्यावेळेस म्हणतात की ते आमचं नाही, तो बिल्डरनी पाठवलं, आम्ही या दोघांच्या धोरणावरती कुणाला धरायचं. कोण बिल्डर सपोर्ट करतोय का महानगरपालिका करते, ह्या दोघांचे बी निर्णय एक नाहीयेत. ह्या खात्यात तर पैसे दोघं पण ह्यांच्या आमच्याबद्दल निर्णय एक नाहीये. असे किती घर आहेत असे जवळजवळ 134 घरं, म्हणजे 250 घरं, त्याच्या बाजूची बी ती उठणार, पण 134 घरावरती आजची कारवाई होती. त्यातले 20-30 घरं 25 घरं गेली होती. पण ही जी त्यांनी दाखवलेलं आहे त्यांनी किती पाडली, आज एक 7-8-10 घरं पाडलेत, 7-8 घरं पाडलेत. आता आपण त्या साईटवरच जाण्याचा प्रयत्न करू, फडके सरांना घेऊ, नेमकं काय झालं होतं तिथं, कशी कारवाई झाली. आपण खरं तर हा इश्यू आज नाही आहे, गेली 5-6 महिने हा इश्यू सगळा सुरू आहे. हे सगळा वाद जो आहे, मला माहिती आहे, मला आठवतं फडके वारंवार पत्रकार संघात यायचे, पत्रकार परिषदा घ्यायचे, आपण मागणं मांडायचे आणि हे सगळं त्यांनी विषय लावून धरला होता. पण प्रत्यक्षात काही झालं नाही. आज सकाळी शेवटी हे सगळं कारवाई सुरू झाली, हा उद्रेक झाला, पूर्ण महाराष्ट्रानं तो बघितला. ही ती साईट आहे विलास, ह्या साईटवर ते सकाळी सगळा राडा झाला होता. हे सगळं चंद्रकांत, अगदी थोडक्यात सांगा, ज्यांची घरं पाडली गेली त्यांचं काय, ते उघड्यावर आलेले आहेत, त्यांची काय व्यवस्था होणार आहे. त्यांचं सध्या तरी अजून तरी काय नाही. मला सांगा, ज्यांची घरं पाडली आता त्यांचं काय. आता तोच महानगरपालिकेला आणि आम्ही त्या बिल्डरला ह्याचा जाब आम्ही त्यांच्या विरोधात केस दाखल करणार आहोत. आम्ही ह्या लोकांना तुमच्याकडे कुठलंही परवानगी नसताना घरातून बेघर केली. या ठिकाणी डिलिव्हरी झालेल्या पेशंट होत्या, अपंग लेडीज होत्या, त्या लोकांना देखील फरफडत बायाच्या केस म्हणतात. राजेंद्र नगरला तुम्हाला विस्थापित केले, आम्हाला त्यांनी. आता हा जर नाला हा महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे तर आम्हाला महानगरपालिकेची नोटीस पाहिजे ना. हा बिल्डरने नोटीस देणार आम्हाला कोण, महानगरपालिकेचे अधिकारी सपकाळ होते ना. आपण नोटीस महानगरपालिकेची सही शिक्क्याची पाहिजे ना, बिल्डरची नोटीस होती. बरोबर. त्यामुळे इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की जी कारवाई केली गेली ती पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि त्यामुळेच आपण याला विरोध केला. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा अगदी सकाळपासून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या स्थानिकांचा आक्रोश आपण मांडतोय. आशा करूया की या सगळ्यांना ऐन पावसाळ्यामध्ये आता कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर तरी बेघर व्हावं लागणार नाही.
धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याच सोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।